आपले मेंदू वडे बनवून रेडी आहेत। बघू शकता किती मस्त असं आपले मेंदू वडे बघू शकता। आपले मेंदू वडे रेडी आहेत। मेंदू वडा आणि चटणी विषय असं झालेलं आहे, आमचं मिक्सर बंद आहे, सॉरी लाईट गेलेली आहे ना, त्यामुळं मी चटणी अशीच वाटून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये। आणि बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे चटणीला पण, आणि आपले मेंदू वडे पण बनवून रेडी आहेत। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आणि आज मी बनवणार आहे रव्याचे मेंदू वडे, आणि ते कसे बनवतात ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन, आणि व्हिडिओ बघण्यासाठी कंटिन्यू राहा। ओके बाय, चला मग बनवायला चालू करूया आपण, बाय बाय। ते मी घेतलेला आहे रवा आणि 3-4 मिरची आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि काय बोलते कोथिंबीर घेतले मी, आणि हे आता आपण वाटून घेऊया। ओके, आणि थोडेसे जिरे टाकते मी। ओके, हे आपलं झालेलं आहे वाटून, बघू शकता पातेली ठेवलेली आहे, बघू शकता। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकूया, स्लो गॅस करते मी, थोडंसं पाणी, मला तर अंदाज माहित नाहीये, थोडंसं पाणी टाकते, पातळ व्हायला नको म्हणजे झालं। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये ना वाटलेलं टाकून घेऊया। ओके, बघू शकता मी ते सगळं टाकलेलं आहे, काय बोलतात ते वाटलेलं सगळं टाकलेलं आहे मी हे सगळं। आणि याला उकल येईपर्यंत ना असं ठेवायचं, उकल आली ना मग त्याच्यामध्ये रवा टाकायचा। उकल आलेली आहे, बघू शकता। आता मी त्याच्यामध्ये रवा टाकून घेते। ओके, बघू शकता मी रवा टाकलेला आहे, याच्यामध्ये मिक्स करते मी, हळद वगैरे नाही टाकायची याच्यामध्ये। हे बघा, हे असं तयार झालेलं आहे। आता त्याला असं तयार झालेलं आहे आपला रवा, आणि आता मी प्लेटीमध्ये काढून घेते याला थंड करण्यासाठी। आता याला प्लेटीमध्ये काढते मी। असा ठसका झालाय ना, मिरची टाकले ना कुठून, त्याच्यामुळे ना ठसका झालाय जाम, बघू शकता, बघू शकता। हे सगळं मी काढून घेते प्लेटीमध्ये, आणि मला ना असं गरम झाले ना, हे सगळं ना थंड होईपर्यंत प्लेटीमध्ये काढून ठेवायचं। थंड झालं ना मग तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते मी। ओके ओके, हे सगळं काढून घेतलेलं आहे, मस्त आपले मेंदू वडे रेडी होतील थोड्या वेळात, फक्त थोडीशी वाट बघा। ओके, थंड होईपर्यंत वाट बघायचंय बस आपल्याला। आणि तोपर्यंत हे थंड होतं ना, तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊया, कारण मी ना आज याच्यासोबत ना शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे, अशी खोबऱ्याची नाही, कारण नारळ नाही आणलं मी, आणि अचानकच बनवायला घेतलेलं ना त्यामुळं। ओके, आपण शेंगदाणे भाजून घेऊया। थोडंसं थंड झालंय, आणि आपण आता थोडंसं तेल हाताला लावून मी हे मलून घेते, म्हणजे एकदम गव्हाचं पीठ मळल्यासारखं मलायला लागतं ते पीठ। कसं मलतो आपण गव्हाचं, तर त्या पद्धतीचं मी मलणार आहे हे, म्हणजे हाताला नाही चिपकत, म्हणजे चिटकत हाताला नाही चिटकणार। की इथं दिसत पण नाहीये यार, इकडून तर पाईप मध्ये येतो ना यार, हा पाईप मध्ये येतो, पूर्ण पाईप मध्ये येतो। मी जसे बघ किती गरम होतं, पूर्ण घाम आलाय मला। थोडंसं तेल, म्हणजे हाताला नाही चिटकत त्यामुळे ना तेल हाताला लावलंय मी, आणि आपण पीठ बनवतो ना चपात्यासाठी, सेम त्या पद्धतीसारखं त्या पद्धतीने मलून घ्यायचं। मी काय बोलली माझं मलाच नाही कळत, गरम होतं ना, मला काहीच कळत नाहीये गरमीमध्ये। टुकटुक बोलत होता भरपूर दिवसापासून का मेंदू वडे बनव वगैरे, त्यामुळे मी हे बनवायला घेतलं ना, तर मी अशा झंझटमध्ये कधी पडत नाही। आणि एवढी गरमी झाली ना, गरम झाले, आणि आज मी जिमला गेलेली नाहीये, संडे होता ना, त्याच्यामुळे मी आज उशिरा उठली, नाहीतर लवकर उठली असते ना तर लवकरच झालं असतं हे।
असला भानगडीत पडत नाही मी काय पण बनवायच्या, पण फक्त बोलतो मेंदू वडे बनव, मेंदू वडे बनव. मग मी बोलली आज ट्राय करून बघू दे, त्याच्यामुळे ट्राय करायला घेतले मी. बघा एकदम पिठासारखं झालं, एकदम पीठ झालेलं आहे. हे मिक्स करून. हाय गरमी, किती गरमी आहे यार, जाम गरम होतो. तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे ते सेम पिठासारखं. ओके थांबा एक मिनिट. बघू शकता कसं झालेलं आहे, सेम पीठ मधल्यासारखं झालेलं आहे. आपण चपात्यांचं पीठ म्हणतो असं त्या प्रकारचं झालेलं आहे. आणि आता आपण याचे मेंदू वडे बनवून घेऊया. ओके तुम्हाला दाखवते कसं बनवायचं. थोडंसं तेल घेऊया कारण ना हाताला चिटकणार नाहीये. म्हणजे जेव्हा मेंदू वडे आधी पण मी तेल घेतलं होतं, याच्यासाठी घेतलं होतं मी आधी तेल, का असं ते मलायचं होतं ना म्हणून मी तेल घेतलं होतं. आता ना फक्त मेंदू वडे बनवण्यासाठी तेल हातामध्ये, कारण ते चिपकणार नाहीये, हाताला नाही चिपकणार ना ते, त्यामुळं त्यामुळं मी घेते. मी फक्त बनवायला घेतलं यार, पचका नको व्हायला. कसं मस्त मस्त बनलंय ना गोल गोल. याचं पटापट घेते मी तळून, सॉरी बनवून घेते पटापट फटाफट फटाफट. टंटडान टंटडान. टुकटुक मला बोलला होता की मी मोबाईल पकडेल, मी तू बनव, मी मोबाईल पकडतो व्हिडिओ शूट करण्यासाठी, पण टुकटुकचा काय पत्ताच नाही कुठे. फ्रेंड्स फायनली आपले मेंदू वडे बनवून झालेले आहेत, म्हणजे ते काय बोलतात ते गोल गोल करून झालेले आहेत. आणि तुम्हाला दाखवते त्यानंतर आपण तळू. ओके बघू शकता किती मस्त असे मी मेंदू वडे बनवून घेतलेले आहेत. या पद्धतीने आपण मेंदू वडे बनवूया, म्हणजे बनवून घेतलेले आहेत. बघू शकता असे मस्त मस्त गोल गोल बनवलेले आहेत आणि त्याला आपण आता तळूया. ओके मग तळल्यावर तुम्हाला दाखवते कलर कसा येतो, किती मस्त. कढई ठेवलेली, आता आपण तेल टाकूया त्याच्यामध्ये वडे तळण्यासाठी. तेल टाकून झालेलं आहे, आता गरम होईपर्यंत थांबावं लागेल. आपलं तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये वडा टाकूया. अंगावर तेल उडायची भीती वाटते माहिती आहे का. बघू शकता मी वडे टाकलेले आहेत मस्त असे. बघा कसा मस्त असा कलर यायला लागला, गोल्डन गोल्डन नॉर्मल गोल्डन कलर आलेला आहे बघा, नॉर्मल आलेला आहे गोल्डन कलर. मस्त असे आपले वडे फ्राय होतात. फ्रेंड्स बघू शकता किती मस्त गोल्डन कलर आलाय आपल्या मेंदू वड्याला. यार मला कधी वाटलंच नव्हतं की मी एवढे मस्त असे मेंदू वडे बनवेल, एवढे असे क्यूट शेप. बघू शकता कसे दिसतात असे आपले भारी, एकदम एकदम टेस्टी टेस्टी मेंदू वडा दिसतोय आपला. वाव आपले मेंदू वडे रेडी आहेत. बघू शकता कसे असे मस्त असे. वाव कसे मेंदू वडे. आता आपण याला फोडणी देऊन घेऊया चटणीला. वरती जर ना त्या मुलावरती खाली घेतलेला आहे मी पातेली. थोडीशी हळद म्हणजे कलर येण्यासाठी, चटणीला कलर येण्यासाठी थोडीशी हळद. कारण
आणि छोट्याशा पातेलीमध्ये आपण बनवणार आहेत. जास्त काही चटणी बनवणार नाहीये मी. बघू शकता आपल्या चटणीला किती मस्त असा कलर आलेला आहे. वाव. विषय असा झालेला आहे, आमची लाईट गेली ना, त्यामुळे ना मला ना चटणी बनवताना आली. आपले मेंदू वडे आणि चटणी बनवून झालेली आहे बघू शकता. आता मी प्लेट मध्ये काढते. बघू शकता आपले मेंदू वडे रेडी आहेत. मेंदू वडा आणि चटणी. विषय असा झालेला आहे, आमचं मिक्सर बंद आहे, सॉरी लाईट गेलेली आहे ना, त्यामुळे मी चटणी अशीच वाटून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये. आणि बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे चटणीला पण आणि आपले मेंदू वडे पण बनवून रेडी आहेत. फ्रेंड्स बघू शकता गरमी एवढी आहे ना, आणि गरमीमध्ये माझी अवस्था बघा कशी झाली. आणि दुपारचे किती 2-2:30 वाजलेले असतील आणि मी मेंदू वडे बनवलेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवेल. आणि लाईट पण नाहीये ना यार, एवढ्या गरमीमध्ये पण लाईट नाहीये आणि आपलं रेडी आहे मेंदू वडे बनवून. दिसत पण नाही, मी तुम्हाला खाऊन दाखवते. ओके, आपले मेंदू वडे. जाम टेस्टी, जाम भारी. या तुम्ही पण खायला. मी मेंदू वडे बनवून झालेले आहेत माझे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. आणि या सगळे मेंदू वडा खायला. लव यू ऑल, लव यू ऑल. बाय बाय. या तुम्ही पण मेंदू वडा खायला. चला बाय बाय.